प्रज्ञा कुलकर्णी हसतात. सकाळचे 7 वाजता आणि पाहणार आहोत अर्थातच दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या. मात्र आधी पाहूयात हेडलाईन्स. आमचं सरकार हे 24 तास काम करणारं सरकार. महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. गाफील न राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. काहीही करा पण कांदा निर्यात बंदी करू नका. महायुतीच्या मेळाव्यात अजित पवारांची पियुष गोयल यांना विनंती. अंतर्गत वाद टाळण्यासाठी आधी वरिष्ठांची परवानगी घ्या, मगच खुमखुमी बाहेर काढा. देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, बारामतीकरांप्रमाणे सुनेत्रा पवारांचीही इच्छा. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पांडुरंगाला साकडं. आज परभणीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली. 13 जुलैच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर परिणाम भोगायला तयार रहा, जरांगेंचा इशारा. माजी उपमहापौर राजू शिंदे आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात करणार प्रवेश. अतुल सावे, रावसाहेब दानवेंची चर्चा निष्फळ. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार, शिंदेंची माहिती. पुण्यात झिकाच्या रुग्णांची संख्या 9 वर. आणखी 3 गर्भवती महिलांना झिका विषाणूची लागण. नीट यूजीसी प्रकरणी आरोपी गंगाधरला आंध्र प्रदेशातनं अटक. आरोपी बंगळुरू सीबीआयच्या ताब्यात. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह तळ कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पावसाची रिमझिम.